नमस्कार मित्रांनो, माझ्या या एम टी टावर व्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. तर मित्रांनो, आज आम्ही फिरण्यासाठी निघालेले आहोत आणि जव्हार या ठिकाणी. तर तुम्हा सगळ्यांना माहिती असेलच की जव्हार हे पर्यटन स्थळ म्हणून संबोधले जाते आणि या ठिकाणी खूप सारे पर्यटन स्थळे बघण्यासाठी आहेत आणि सुंदर असे आहेत. आणि जव्हारला मिनी महाबळेश्वर सुद्धा या नावाने सुद्धा संबोधले जाते, कारण इथे पावसाळ्यात घनदाट असे ढग असतात, खाली आलेले असतात आणि पाऊससुद्धा खूप जोराचा असतो. तर जव्हार हे एक सुंदर असं पर्यटन स्थळ आहे. तर आम्ही आता सध्या ठाण्यावरून जव्हार या ठिकाणी बघण्यासाठी पोहोचलेलो आहेत आणि सध्या घाटामध्ये आहेत. एक 10-15 मिनिटांमध्ये आम्ही आता घाट रस्ता संपवून वरती जव्हारमध्ये प्रवेश करणार आहे. तर मंडळी, आम्ही आत्ता घाट रस्ता संपलेला आहे आणि पोचलो आहेत सपाटीकरणावरती. आणि तुम्ही आजूबाजूला बघत असाल हिरवगार झाडी आणि पब्लिकसुद्धा बघण्यासाठी आज 15 ऑगस्ट या दिवशी खूप आलेले आहेत. आणि या ठिकाणी झिप लाईन सुद्धा बनवण्यात आलेली आहे, तर त्याचा सुद्धा आपण आनंद घेऊ शकतो. तर आम्ही आता थोडे पुढे निघालेले आहोत. तर मित्रांनो, जव्हार शहरामध्ये प्रवेश करून आणि थोड्याच वेळामध्ये आम्ही जयसागर डॅमवरती पोहोचलो आणि तुम्ही बघू शकता सुंदर असा नजारा, व्ह्यू आणि समोरच विशाल ढाबा आहे. या ठिकाणी आम्ही नाश्ता केला आणि नंतर आम्ही निघालो खडखड डॅमवरती. तर बघतो तर काय, रांगाच रांगा रस्त्यावरती ट्रॉफिक लागलेली होती. आणि तुम्ही बघू शकता, हा आहे खडखड डॅम आणि सुंदर असा पाण्याचा नजारा बघायला भेटतो. आणि आजच्या दिवशी जर तुम्ही बघत असाल तर खूप पब्लिक या ठिकाणी बघण्यासाठी आलेली होती, लांबून लांबून. आणि बघा, सगळीकडे गर्दीच गर्दी होती. तर आम्ही आता हळूहळू वरती डॅमवरती निघालेले आहोत. आणि डॅमच्या साईडलाही झुडपे, हिरवीगार
सुंदरसे आहेत बघण्यासाठी. हा खोल आहे, हा खोल आहे. तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा जव्हारला नक्की भेट द्या आणि हे सुंदरसे पॉईंट्स बघायला विसरू नका. बघा मित्रांनो, किती सुंदर पाण्याचे झरे पडत आहेत, पाणी वाहतात. मित्रांनो बघा, गर्दी किती आहे. सगळीकडे फोटो काढण्यामध्ये, व्हिडिओ बनवण्यामध्ये सगळी पब्लिक व्यस्त आहेत. आम्ही सुद्धा इथे खूप व्हिडिओ बनवले, फोटो काढले आणि एन्जॉयसुद्धा खूप केलेला आहे. अजून आम्हाला थोडं वरती जायचं आहे. तर हा आहे बघा मित्रांनो, सुंदर असा डॅम आणि वाहणारे पाणी असे वाटते जसे दूध या सागरामधून वाहू लागलेले आहे. तर आम्ही आता हळूहळू वरती चढलेले आहोत आणि बघा मित्रांनो, हा आहे खडखड डॅम. तर या डॅममधलं जे पाणी आहे ते जव्हार शहराला पुरवले जाते आणि आजूबाजूला हिरवगार आणि त्याच्यामुळे अजूनच सुंदर असा हा डॅम दिसतोय. तर या ठिकाणी खूप पब्लिक येते बघण्यासाठी, एन्जॉय करण्यासाठी आणि एन्जॉय करतात सुद्धा. बघा मित्रांनो, सगळीकडे माणसं आपापले मोबाईलमध्ये व्यस्त, फोटो काढण्यामध्ये व्यस्त. आणि हे बघा, हा ब्रिज आहे आणि ह्या ब्रिजच्या खाली सुद्धा एक वॉटरफॉल आहे. या ठिकाणी सुद्धा पब्लिक खूप जाते बघण्यासाठी, पण आम्ही काही तिकडे गेलो नाही कारण आमच्याकडे तेवढा वेळ नव्हता. आणि डॅमवरून हा व्ह्यूज बघा, पावसाळी खूप सुंदर वाटतो. तर मंडळी, आता आम्ही जाणार आहे तर हिरडपाडा वॉटरफॉल या ठिकाणी बघण्यासाठी. तर आम्ही आता थोड्या वेळामध्येच पोहोचणार आहेत. आणि मित्रांनो, हा बघा, हा आहे हिरडपाडा वॉटरफॉल आणि या ठिकाणी आम्ही पोहोचलेलो आहेत. आणि वॉटरफॉल बघण्यासाठी टावरसुद्धा बांधलेला आहे. याच्यावरती चढून सुद्धा हिरडपाडा वॉटरफॉलची आपण मजा घेऊ शकतो. या ठिकाणी सुद्धा आम्ही पोहोचलो तर बघतो तर काय, इथे पण खूप गर्दी होती. आणि बघा मित्रांनो, हा आहे वॉटरफॉल. खूप उंचावरून पाणी हे वॉटरफॉलमध्ये पडते आणि आम्ही आता सध्या जाणार आहोत वरून वॉटरफॉल बघण्यासाठी. आणि हे आमचे छोटी मंडळी अगोदरच वरती निघालेली आहे. आणि बघा मित्रांनो, हा आहे हिरडपाडा वॉटरफॉल. तर तुम्हाला हा वॉटरफॉल कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा आहे हिरडपाडा वॉटरफॉलच्या आजूबाजूचा परिसर, तो सुद्धा सुंदर असा आहे.
तर या ठिकाणी आम्ही भरपूर फोटो काढले, व्हिडिओ बनवले, एन्जॉय केली आणि या ठिकाणाहून नंतर आम्ही जाणार होतो दाबोसा वॉटरफॉल. तर मंडळी, निसर्ग बघा किती सुंदर दिसतो. आणि आम्ही आता इथून निघालो दाबोसा वॉटरफॉल बघण्यासाठी. तर तिकडे असं समजले होते की तिकडे जो स्कायवॉक बनवलेला होता त्याच्या उद्घाटनासाठी काही मंत्री लोक येणार होते. तर आम्ही तो वेळ सोडून आणि त्याच्यानंतर आम्ही दाबोसा वॉटरफॉल बघण्यासाठी निघालेलो आहोत. आणि मित्रांनो, रस्त्याच्या साईडला बघा सुंदर हिरवगार गवत बघायला भेटतं, खूप छान वाटतं.
तर मंडळी, आम्ही आता पोहोचलेलो आहेत दाबोसा या गावामध्ये. आणि तुम्ही बघत असाल सगळीकडं हिरवगार भात लावलेला आहे. तर आम्ही आता थोड्याच वेळामध्ये वॉटरफॉलवरती पोहोचणार आहे. सगळीकडं हिरवगार झालेलं आहे. आणि आम्ही अशा तऱ्हेने दाबोसा वॉटरफॉलवरती पोहोचलो आहेत. आणि बघा मित्रांनो, दाबोसा वॉटरफॉलवरती सुद्धा खूप पब्लिक बघायला भेटलेली. आणि हा दाबोसा वॉटरफॉलवरती सुंदर असा व्ह्यूज. आणि आम्ही थोड्या वेळ पुढे गेलो तर बघतो तर काय तिकडे स्कायवॉकवरती जाण्यासाठी रांगा लागलेल्या होत्या. तर आम्ही तिकडे न जाता आम्ही खाली राहूनच दाबोसा वॉटरफॉलचा एन्जॉय केला. आणि हा आहे स्कायवॉक. आणि 15 ऑगस्ट या दिवशी याचं उद्घाटन झालेलं आहे. आणि वॉटरफॉल बघण्यासाठी व्यवस्थित दिसत नव्हते. पब्लिक जे ग्रिल होते त्याच्यावरती चढून आणि वॉटरफॉल बघण्याचा प्रयत्न करत होते. आणि त्याचबरोबर खाली जाण्याचे जे मार्ग होते ते पूर्णपणे बंद करण्यात आलेले होते कार्यक्रम असल्यामुळे. तर आम्हाला सुद्धा खाली जाता काय आलं नाही. तर हे बघा मित्रांनो, ही स्कायवॉकवरती जाण्यासाठी रांग लागलेली आहे. आणि काहीतरी 50 रुपये तिकीट काढून आणि वरती बघण्यासाठी पब्लिक जात आहे. तर मित्रांनो, हा आहे दाबोसा वॉटरफॉल. आणि बघा किती उंचावरून पडतोय. आणि सुंदर असा दिसायला सुद्धा आहे. तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही सुद्धा या पर्यटन स्थळांना नक्की भेट द्या. तुम्हाला सुद्धा बघून खूप आनंद वाटेल. धन्यवाद.